पंढरपुरात 6 वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा. उजव्या हाताच्या बोटाऐवजी शस्त्रक्रिया करून डाव्या हाताचं बोटच काढलं. पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात घडली घटना. पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक धक्कादायक घटना पुढे येते. एका 6 वर्ष मुलाच्या शस्त्रक्रियेत उजव्या हाताऐवजी डाव्या हाताचं बोट काढून टाकण्याचा प्रकार घडलाय. यामुळे डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुढे येतोय. शाहू सुनील दंदाडे असं 6 वर्ष मुलाला दोन्ही हाताला 6 बोटे आहेत. यातील उजव्या हाताचं बोट दुखत असल्यानं तो काढून टाकण्याचा निर्णय झाला. या शस्त्रक्रिया दरम्यान उजव्याऐवजी डाव्या हाताचं बोट डॉक्टरांकडून काढण्यात आल्याची तक्रार दंदाडे कुटुंबियांची आहे. यामध्ये डॉक्टर काने यांनीही शस्त्रक्रिया केली असून याबाबत चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचं वैद्यकीय अधीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र उजव्याऐवजी डाव्या हाताचं बोट काढल्याच्या आरोपामुळे पंढरपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. बोट काढायचं काही काढायची होती आणि डाव्या हातातच काढले आणि आम्ही म्हणलं आणले आम्ही म्हणलं अहो ही काढायचं होतं तुम्ही दुसरंच काढलं होतं. ती काढत बघितलंच नसेल सर आणि परत ह्याच्यावर तसंच लिहिलंय आणि उजव्याच केलं होतं. आम्ही लिहिलं त्याच्या उजव्यावरच लिहिलं होतं. परत फाईल घेतलं ती तासापर्यंत फाईल दिलं होतं त्या मॅडम ते आता बोलत होते ना त्या मॅडमकडेच फाईल होती. त्या मॅडम कडे परत म्हणते की काय झालंय काय नाही. परत काय म्हणते उद्या काय झालंय आज ना उद्या ती पण काढावंच लागतं. पण त्याला त्रासही होत होता. त्याने डावाच काढले डाव्या काढत मॅडम काय आज ना उद्या काढायचं जायचं आता काढून टाकू 5-10 मिनिट. काय कागदात फेरफार केलाय? हा कागद मध्ये कागद घेतले ती देता दी नाही कागद आम्ही तसं देऊ शकत नाही. सरांचा ऑर्डर आल्याशिवाय आम्ही देऊ शकत नाही. त्यावर काही तर बदलाबदली केली ते आम्ही उजव्याच केलं आणि तिथं लिहिलं होतं की उजव्या हाताच काढायचं आहे एकाच हातात दोन्हीचं नव्हतं. आता म्हणतात की दोन्हीचं काढायचं दिलं होतं आणि आम्हाला बोलले पण मॅडमला माहित पण नव्हतं हाताचं बोट आहे ना त्याच माहित होतं उजव्या कुठल्या डॉक्टरने केले का कुठल्या मॅडमचं नाव पण त्यांची ना टेन्शन ना मामा नाव सांगा होतं मॅडमचं कॅली मॅडम आहे. कॅली मॅडम त्या मॅडमचं नाव आणि 2-3 होते सचिन एक सर वाटतं आणि दुसरे एक मॅडम होती सिस्टर नव्हती. तिघी चौघी होती तिथे सकाळी. त्या पोरला पण नेताना एक शिफ्ट होते दरा वडत नेली ती लेकरू महागत बघाल शेजारी असं बसलेला माणूस रडत होती म्हणजे लेकरू तुम्हाला चला आम्हाला पण येऊ दिलं नाही लेकर तुम्ही यायची गरज नाही म्हणले आम्हाला. त्यांनी पण होते ह्यांना पण दाखवलं आज मी कोणतं भाव पण होते तिकडं मध्ये बसलेले 1-2 पेशंट होते त्यांच्यासोबत. मला ह्याचा त्रास व्हायला पोराला आता ते आमचे गेले ते मिस्टर ते पोलीस स्टेशन मध्ये गेलं तक्रार करायला त्या मॅडमची. आम्हाला त्यांना कसलीच म्हणजे असं दुःख नाही की बोट काढले आम्ही असंच करत होती काय ना तुम्हाला बोलायला काही समजे ना असं म्हणते ते आम्हाला. पण ही त्रास होत होतो पोराला आणि कागद बदल केले देता दी नाही कागद. त्या वकिलांना बोलवल्यावर मग ते वकील बोलल्यावर कागद दिले ते असं. त्याचा मुलगा 6 वर्ष दंदाडे म्हणून 6 वर्षाचा मुलगा सकाळी आपल्या इथे बायलॅटरल पॉलिडेक्टली ह्या आजारासाठी ॲडमिट झालेला होता. याचा अर्थ कसा असतो हाताला एक्स्ट्रा बोटं असतात. त्याच्या दोन्ही करंगळीच्या शेजारी 2 एक्स्ट्रा बोटं होती. पेशंटच्या नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार उजव्या बाजूचं बोट काढायची गरज असताना डाव्या बाजूचं काढण्यात आलेलं आहे अशी त्यांची तक्रार आलेली आहे. तर त्याच्या आधारे आपण एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे. चौकशी समितीच्या निर्णयात जर आमचे वैद्यकीय अधिकारी कोण दोषी आढळत असतील तर त्यांच्या नावाची आपण वरिष्ठ कार्यालयाकडे कारवाईसाठी शिफारस करणार आहोत. सर्जरी कोणी केली होती? डॉक्टर काने मॅडम म्हणून त्यांनी केलेली होती. आणि त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये खाडाखोड झाल्याची दिसून त्यात तुम्ही जे मला माझ्यासमोर बोलल्यानंतरच ते मी बघितलेलं आहे. तर त्याचंही मी त्या चौकशी समितीमध्ये त्याचंही इन्क्लुडेड करून कागदपत्रामध्ये असं काही झालेलं असेल तर त्याच्यावर पण उचित कारवाई केली जाईल. कागदात जे केले थेरपी केले त्याच्यावर वेगळी काही चौकशी करणार आहे तुम्ही? त्याची चौकशी करण्यात येईल. अगोदर प्राथमिक चौकशी करण्यात येईल. त्यात जर तसं काय तथ्य आढळलं तर वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे योग्य ती कारवाई करू आपण.